लाईव्हचं झालं का नियोजन? हो चालू केलं यूट्यूबवर त्यांचं. कोणाच्या ताईच्या आहे ना? हां क्रिएट झाली का करायची मॅडम पेज अरे काय म्हणतो भेट नाही काय नाही ना जुने माणसं भेटली मला बरं वाटतं काका काय जायचं त्याच्यावरती घ्यायचं खूप सोपं आहे त्याच्यावरती आणखी बोलू आपण माणूस जाओगे कि जाओगे त्यांच्या ह्याच्यावर आहे ह्याच्यावर आहे का तिवारी हो तिवारी साहेब आवाज येतो म्हणून हळूहळू बोलतोय फ्लॅश बोर्ड कसं आहे ना
वाल्याला पुढे घ्यावं लागेल डीजे वाल्याला.
उतणार नाही मतणार नाही. संजनाताई रावसाहेब गाडवे, डॉक्टर अखिल सय्यद व सर्व धामणगावच्या सदस्यांना मी विनंती करतो की आपल्या बीडच्या भावी खासदारांचा पहिला सत्कार करायचा आहे. मी त्यांना विनंती करतो. हिंदू परिषद व बजरंग दल बीड जिल्ह्याच्या वतीनं या गावातील टीमनी सत्कारासाठी यायचंय. काट हो गया लाइव, काट होगा तुम्हारे क्या मालूम नहीं. ग्रामपंचायत वंजरवाडी बोरवाडी लाटे सर्व सदस्य उपसरपंच यांना इथे सर्व सत्कार करा आणि सर्वात शेवटी एकच सत्कार करायचा आहे. सर्व व्यापारी जैन श्रावण आयोजित करण्यात आलाय. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बीड जिल्ह्याच्या वतीनं झालं सत्कार संपले संपन्न झाला. अनेक गावाचे कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं सत्कार करायचा. मी माफी मागतो, सर्वांचं दर्शन घेतो ते आता सत्कार बंद करावे. त्यांचे सत्कार झाले का या दादा साहेब पलीकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे. दादा राहू दे, नाही दादा राहू दे, हात मी राहू दे. हे पहा, 2 मिनिटाचा प्रस्ताव करायचा. आता पुढे सत्कार संपन्न झाले. मी माफी मागतो. व्यापाऱ्याच्या वतीने सत्कार तुम्ही खाली आणा तसा पुढे आज स्टेअरवर ज्यांनी 10 मंत्र्यावर 2014 साली निवडून दिले. पब्लिक बसली नाही तुम्ही सगळे बाजूला सरका, सगळे बाजूला सरका, तुम्ही सगळे बाजूला सरका. तुम्ही हे मुलांनो, हे बाबा बाजूला सरका, नाहीतर मोठे माणसं सांभाळून इथं पुढे बसा. लोकांना दिसत नाही, एक तर मागे जाऊन उभं नाही तर खाली बसा. तुम्ही पण कोणी का चला मागे दादा बसा, तुम्ही पुढे बसा, तुम्ही बसा आधी नंतर
भोसले मागे सरका. सुरेश देसाईंना पुढे येऊ द्या. बसा. धोंडे साहेबांना पुढे बसू द्या. सगळे बसा. माजलगाव मतदारसंघाचे अरुण राऊत तालुकाध्यक्ष आणि सगळ्या जिल्ह्याचे नेते रमेशरावजी आगसकर युवा नेते, त्यांना ते माझा पंकजा मुंडे उमेदवार म्हणून आता अनुभवात आणि मधुकर खाली बसा. खाली बसा. मागच्या लोकांना दिसेना. या राजेंद्र मस्के इकडे या. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही प्रास्ताविक करा. मी खाली बसवून येते लोकांना. सर सर इथून करा. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्या आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे यांचं बीड जिल्ह्यामध्ये भूतन भविष्य असं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. ताईंची उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह या ठिकाणी संचारलेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आदरणीय ताईसाहेबांचं स्वागत ठिकठिकाणी कालपासून होतोय. पुण्यापासून त्यांचं स्वागत या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी झालेलं आपल्याला टीव्ही चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दिसलं. अहमदनगरमध्ये देखील मोठं उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत झालं आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला देखील वाटलं की आपल्या लाडक्या उमेदवाराचं या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे. एवढ्या उन्हामध्ये देखील आपण मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी ताईसाहेबांचं स्वागत आपण केलेलं आहे. या स्वागत समारंभासाठी जिल्ह्यातील सर्व महायुतीचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. केज विधानसभेचे आमदार आदरणीय नमिताताई असतील किंवा आपल्या भागाचे माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते रमेश, आणि आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पावलावर पाऊल टाकून या शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. उमेदवारी अशा प्रकारची सद्भावना मी व्यक्त करतो. बंधूंनो, निवडणूक आपली फार लांबलेली 13 मेला मतदान, त्यामुळे सगळ्यांना समोरून घ्यावं लागेल. सगळ्यांना चिकाटीने काम करावं लागेल. संयम ठेवावा लागेल. पुढचे 2 महिने सगळ्यांना कष्ट करावे लागतील. अशा प्रकारची मी भावना व्यक्त करतो. परत एकदा पंकजाताईला शुभेच्छा देतो. आपल्या मतदारसंघाच्या वतीने त्यांना 1 लाख मताची थैली आपण सर्वजण मिळून, या ठिकाणी सुरेशराव आहेत, बाळासाहेब वाजपेयी जरी व्यासपीठावर नसले तरी ते आपल्या बरोबर आहेत, आम्ही आहोत, अन्य सगळे छोटे मोठे जिल्हा परिषद आमके कार्यकर्ते उपस्थित मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. 2 शब्द पुढे करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंडलिकजी खंडे साहेब यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे. आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय लोकनेत्या पंकजाताई महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर प्रथमच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात.
स्टेजवरील बीड जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टी असतील, शिवसेना असतील, त्या प्रमाणात माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, आताच रमेशरावने सांगितल्याप्रमाणे ही विजयाची रॅली असल्यासारखीच रॅली आहे. त्यामुळे मला वाटतं 15 लाख मतं होतील, 10 लाख मतं हे ताईला पडतील आणि 5 लाख हे मग कोण 10, 15, 20 जे कोणी उमेदवार राहतील उर्वरित त्यांना ते 5 लाख मतं राहतील अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये. आणि बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही कालच मी आवर्जून विचारलं की बीड जिल्ह्यामध्ये ताईची उमेदवारी डिक्लेअर झाली आणि काय परिस्थिती, तर मी साहेबाला त्याच वेळी सांगितलं, साहेब 10 लाख मतं त्यांना पडतील, फक्त 5 लाख. आणि साहेब देखील म्हणले, मी देखील या ठिकाणी प्रचारला येणार आहे, सर्व ताकदीने काम करा. आणि मुंडे साहेबांचे आणि आमच्या परिवाराचे पहिल्यापासून माझी राजकीय सुरुवात ही मुंडे साहेबांपासून झाल्यामुळे आम्ही त्यांच्या कुटुंबातल्या राजकीय पक्षात कुठं जरी असलो तरी मुंडे या कुटुंबाबरोबर खांडे हा परिवार पहिल्यापासून आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जीवाचं रान करून ताई आम्ही तुमच्या पाठीशी सर्व बीड जिल्ह्यातली शिवसेना खंबीरपणे उभा राहू एवढंच या प्रसंगी बोलतो आपल्याला. आणि आपण जे जे जबाबदारी देताल, जे जे काही आम्हाला निवडणुकीमध्ये सांगताल, अहोरात्र 24 तास आम्ही आपल्यासाठी सर्व तन मन धनाने काम करू एवढंच या प्रसंगी मी शब्द देतो. आणि परत एकदा ताईला मनापासून शुभेच्छा देतो बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खांडे साहेब. यानंतर मी विनंती करतो राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांना आपण उपस्थितांना संबोधित करायचे. अच्छा, या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या लाडक्या उमेदवार आदरणीय पंकजाताई साहेब यांच्या स्वागतासाठी ठेवलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या नेत्या, ज्या आपल्या आजच्या उमेदवार आहेत, आजच्या खासदार प्रीतमताई, तसेच माननीय नमिताताई, नाही खाली नका बसू, नमिताताई, आदरणीय जिजा, आदरणीय धोंडे साहेब, आदरणीय केशवदादा, माननीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रमेशरावजी हडसकर साहेब, वाल्मिक तात्या, आमचे गोरक्षदादा रसाळ आणि श्री विजू भाऊ, सन्माननीय संजयजी गाडवे, या गावचा सरपंच, आदरणीय बहिणी, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी आणि जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी मस्के साहेब. थोडीशी गडबड होते, राजेंद्रजी माफ करा. मी अधिकचं काही भाषण न करता आदरणीय ताईसाहेब, तुमचा उमेदवार म्हणून आपण पहिल्यांदा आमच्या धामणगाव या गावामध्ये आला, त्याबद्दल धामणगाव, हाकेवाडी, वंजारवाडी या 3ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आपलं हार्दिक असं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि सर्व कार्यकर्त्यांच्यावर जे जे म्हणून या ठिकाणी आज एवढ्या तळपत्या उन्हामध्ये जे सगळे आमचे बांधव उभा आहेत त्यांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि ताईसाहेब, आम्ही पाठीमागच्या वर्षी सुद्धा, पाठीमागच्या वेळेत सुद्धा सगळ्यांना हात जोडून पाया पडून विनंती करून जास्तीत जास्त मतदान हे आपल्याला कसं पडेल हा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कालावधी भरपूर आहे आणि अजूनही वेळ आहे, म्हणून प्रत्येक बूथवरती, प्रत्येक गावात, वाडीवर, गोडीवर जाऊन, जसं आता संजनाताईंनी हार घालून आपलं स्वागत केलंय, तसं आम्ही प्रत्येक गावामध्ये, वाडीमध्ये, तांड्यावरती, वस्तीवरती जाऊन सगळ्यांना हात जोडू, पाया पडू, विनंती करू आणि ते मतदान आपल्या पदरामध्ये कसं पडत याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. आणि आज बोलून गप्पा मारून उपयोग नाही, परंतु ज्यावेळेस 4 जूनला पेटी उघडेल त्यावेळेस 100% सर्वाधिक मते हे आमच्याकडनं पडतील याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण करू. आणि ताईसाहेब,
आपण पालकमंत्री असताना आणि प्रीतमताई खासदार असताना या जिल्ह्यामध्ये रेल्वे फक्त निवडणुकीपुरती झुकझुक वाजायची, परंतु प्रत्यक्षात रेल्वे आली. प्रीतमताईंनी स्वतः देशाचे राज्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना आपण आणून आष्टीचा कार्यक्रम घेतला आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते अमळनेर पर्यंत ही रेल्वे त्यांनी त्या ठिकाणी नेऊन घातलेली आहे. जे खासदारकीचं काम असतं त्या प्रत्येक कामामध्ये आमचं जे कुंटेफळ साठवण तलावाचं काम आहे, आता ज्याची वर्क ऑर्डर झाली त्याच्या पर्यावरणाच्या परवानगीसाठी स्वतः खासदार आमच्या बरोबर प्रीतमताई तिथं आलत्या आणि ती मिळवून दिली. म्हणून आपले जनसुनावणी बाकीचं पुढचं काम होऊ शकलं. जे म्हणून करणं शक्य होतं त्यांनी केलं. आणि पंकजाताईंनी या जिल्ह्यामध्ये पूर्वी कोणत्या पालकमंत्र्यांनी नाही आणि पुढेही कोणी पालकमंत्री करणार नाही एवढं काम माननीय ताईसाहेब तुम्ही केलेलं आहे. कोणी जात, कोणी पात, कोणती वस्ती, कोणता रस्ता आहे हे कधीही तुम्ही पाहिलं नाही. आणि सर्वाधिक निधी या जिल्ह्यामध्ये जर कोणी आणला असेल, हेच गाव आहेत आमची शेजारची, ज्या गावांना जायला पाऊण तास लागत होता, आता त्या गावांनी, त्या वाड्यावर, त्या तांड्यावर, त्या गावातल्या वस्तीवर फक्त 5 मिनिटात माणूस तिथपर्यंत जाते. हे सगळं. आणि मतदार राजा फार हुशार आहे, तो प्रत्येक गोष्टीचं आकलन करतो आणि निश्चितपणे मतदान करतो. म्हणून ताईसाहेब आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊ, विनंती करू, त्यांच्या पाया पडू. पायावरती तो जर म्हणला डोकं ठेवू, तो म्हणला चपला सेट ठेवू बरं का, परंतु त्याचं मत पदरामध्ये निश्चितपणे प्रामाणिकपणे पाडून घेऊ. आणि आमच्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचं चिन्ह आहे कमळ, आणि कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढचे 5 वर्ष आपल्या जिल्ह्याच्या खासदार म्हणून, आणि जे धोंडे साहेब बोलले, तात्या बोलले, ते तर होणारच आहे, त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय अण्णा. धन्यवाद अण्णा. यानंतर मी विनंती करेल आपल्या बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई साहेब गोपीनाथजी मुंडे, रेल्वेताई आदरणीय ताई साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. माईक पाठीमागे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या लाडक्या, आपल्या सर्वांच्या नेत्या, आपली माऊली पंकजाताई यांचं आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने बीड जिल्ह्याच्या विषयावरती मी खूप खूप स्वागत करते. आणि ताईंनी आदेश केला त्यामुळे सन्माननीय मंच मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आजी, माजी आणि मित्र पक्षाचे राजी असे सर्वच सन्माननीय मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आज ताईंचं आपण इथे मनापासून खूप मोठं आणि उत्साहात स्वागत केलंय. कारण या दिवसाची वाट तुम्ही आम्ही सगळे काही वर्षांपासून बघतो. मला वाटतं की बोलण्यासारखं भरपूर असलं तरी आज एवढंच सांगावं असं वाटतंय की आजच्या काळामध्ये, बदलत्या राजकारणामध्ये प्रत्येक जण आपला फायदा ज्या पक्षाकडे जाण्यात होईल त्या पक्षाकडे धाव घेण्याची प्रत्येकाची इथे स्पर्धा सुरू आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की निवडणुकीत आपल्याला यश मिळालं पाहिजे, म्हणून किती लोकांना मी संपर्क करू, लोकांपर्यंत जाऊन आपलं मतदान मागण्याचं काम लोक करतात. पण धोंडे साहेब म्हणाले तशी आपल्या सेलिब्रिटी उमेदवार ताई, तुम्हाला मत देण्यासाठी लोकच जास्त गरज नाही. आज ज्या उत्साहाने लोकांनी स्वागत केलेलं आहे हे निश्चितच तुमच्या विजयाची नांदी ठरणार आहे. आणि आष्टी विधानसभा हा लोकसभेच्या विजयामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा देणारा राहिला आहे. म्हणून आज तुमच्या जिल्ह्यात आगमन हे आष्टी विधानसभेतून होत आहे.
ह्याचं संपूर्ण श्रेय सुद्धा आष्टीच्या लोकांना त्यांच्या प्रेमाला आपण द्यायला पाहिजे. काय कामं मागच्या काळात झाली काय सगळ्यांनी पूर्ण करणं गरजेचं आहे. काही सेलिब्रिटी उमेदवार आहेत, ताईंच्या पुढे आपल्याला कोणी स्पर्धक दिसत नाही. हे जरी सत्य असलं तरी सुद्धा आपण सर्वांनी निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. ताई चांगल्या उमेदवार आहेत आणि ताईंचं निवडून येण्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व आहेच, पण आपण सुद्धा आपलं योगदान द्यायचंय. कारण जेव्हा साहेबांच्या नंतर पुन्हा आपण ताईंना दिल्लीच्या दरबारी पाठवणार आहोत तेव्हा ताईंच्या स्टेटसला शोभेल असा ताईंचा विजय असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आष्टी विधानसभेचा सहभाग हा नेहमीप्रमाणे सगळ्यात मोठा असणार आहे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नाला लागायचं आहे. फार काही विचार करायचा नाही, इकडे तिकडे बघायचं नाही, जास्त डोकं लावायचं नाही. माझ्या गावातून माझ्या वॉर्डातून मी ताईंना जास्तीत जास्त लीड कशी मिळवून देईल ह्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करून 2024च्या या निवडणुकीमध्ये विजयश्री आपल्याला खेचून पुन्हा एकदा आणायची आहे आणि आपल्या सर्वांचं असणारं स्वप्न पूर्णत्वास न्यायचंय. फार उन्हाची वेळ झालेली आहे. उन्हामध्ये उपाशी तपाशी या उन्हात तळपत असे हजारोच्या संख्येने लोक वाट बघणं हे प्रत्येक नेत्याच्या भाळी नसतं. ते नशीब आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांच्या पुण्याईने मिळालं. हे नातं असंच टिकून ठेवण्यासाठी इथून पुढच्या काळातही आम्ही कार्यरत राहणार आहोत. तुम्ही सुद्धा ही माया जराही अटू देऊ नका. या वर्षी आपल्याला पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या नावाने पंकजाताईंच्या नावासमोर एक मोठा विक्रम नोंद करायची आहे. त्याच्या तयारीला सगळे लागा एवढंच या निमित्ताने सांगते. आणि आता आपण सर्व ताईंच्या मार्गदर्शनाची वाट बघत आहोत, त्यामुळे मी ताई साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधा. धन्यवाद ताई साहेब. जे ताईसाहेब, जे असली सोनी असते ते आगीतही चमचमते, जे अस्सल नाणे असते ते सदैव खणखणते. अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागे, जी वादळातही तेवते ती विजयी पण ती असते. आपल्या बीड जिल्ह्याच्या भाजप आणि मित्र पक्षाच्या लोकसभेच्या अधिकृत उमेदवार आदरणीय पंकजा ताईसाहेब गोपीनाथजी मुंडे, मी आदरणीय ताईसाहेबांना विनंती करतो आपण उपस्थितांना संबोधित करायचं आहे. बीड जिल्ह्यातील एंट्री पॉइंट नगरवरनं येत असताना धामणगाव येथे स्वागत ताईचं होणार आहे. कारण ताई आता अधिकृत लोकसभेच्या उमेदवार आहेत. यामुळे जमलेले आणि उन्हामध्ये असून सुद्धा जणू चांदणं पडले असे बसून माझं भाषण ऐकत असलेले सर्वप्रथम माझे जनता जनार्दन, माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व जे मला पुढच्या प्रवासासाठी एका मोठ्या आशीर्वादाला दिल्लीला पाठवण्यासाठी मला आशीर्वाद देणार आहेत ते सर्व मतदार बांधव भगिनी, मंचावर विराजमान ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या खासदार प्रीतमताई, मंचावर उपस्थित आपल्या 3 जिल्ह्यांचे आमदार सुरेश अण्णा धस, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार दोंडे साहेब, मंचावर उपस्थित आमदार नमिता मुंदडा, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के, आदरणीय माजी आमदार केशव दादा, आदरणीय गोरक्ष दादा रसाळ, मंचावर उपस्थित आमचे रमेशरावजी आडसकर साहेब, माजलगावमधनं सगळी टीम घेऊन आलेत, त्यांची अरुण राऊत वगैरे, आमचे डॉक्टर स्वरूपसिंग हजारीजी आणि आमचा मित्र पक्षातला आमचा छोटा भाऊ कुंडलिक खांडे, आमचे निकाळजे तात्या, मंचावर उपस्थित आता माझ्या मागे सगळे लोक मी ओळखते, सगळ्यांची नावं घेत नाही कारण ऊन आहे. एकाचं नाव घेते की ज्यांनी आज गाडीवर चढून कमालच केली विजय हो तुम्ही तर. ह्या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम ज्यांनी घेतले आणि माझ्या गाडीवर चढून मला हार घातला ते त्यांचा स्टंट मी कधी पाहिला नव्हता. आणि मंचावर उपस्थित आता मधुकर तात्या, अनुरोध आहे, सगळ्यांचेच नावं मी, प्रवीणजी गुगे आलेत, खास माझे ऑब्झर्वर दिसतात, ते पार्टीने पाठवले त्यांना. तर हे सगळे लोक आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही. एवढंच म्हणीन की ह्यांना दिसत नाही का, तुम एक मेरा फोटो निकाल के बैठ जाओ बेटा. हे माईक धरायची गरज आहे का हातात? हॅलो 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 हॅलो
काय रे मग भाषण कसं करू मी? मग हे काढा, ह्याचा काय उपयोग नाही, मग ह्याचा उपयोग नाही ना. हॅलो हॅलो, याचा आवाज येतोय? आवाज वाढव रे. हा चांगला यायलाय का हा चांगला यायलाय? हा हे काढा रे. आता असंच विचारते, हा उमेदवार बरा आहे का? आता माईक सुद्धा तुमच्या पसंतीचा घेते, तो उमेदवार सुद्धा विचारला पाहिजे का नाही? मग फॉर्म भरू ना? निवडून देणारच का? कुणा कुणाला निवडून द्यायचं बरं? हात वर करा बरं. मी राम कुलकर्णी, चक्कर येईल इकडे या मंचावर. एवढं उन्हात उभं राहून जमणार नाही. हे पहा, मी अशी उमेदवार आहे या देशातली जिने काहीच आपला एक पुस्तक बनवतो बघा प्रत्येक माणूस, ज्याला उमेदवारी काय म्हणतात दसांना, त्याला आढावा काय म्हणतात? आडसकर साहेब, तुम्ही दिलंच नाही मला कधी. अशीच उमेदवारी दिली मी तुम्हाला. बायोडेटा बनवतो, बायोडेटा काय म्हणतात त्याला काय माहित नाही मला. एक पुस्तक घेऊन सगळे माझ्याकडे येतात, ताई आम्हाला कार्याचा आमचा आढावा बघा, आम्हाला उमेदवारी द्या. या देशामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणूस, सुरेश अण्णा धस असतील, रमेशरावजी आडसकर तेव्हा जिल्हा परिषदमध्ये असतील, आमचे RT जिजा असतील, मागे असल्यामुळे दिसले नाही, धोंडे साहेब असतील, केशवदादा असतील, गोरक्षदादा असतील, सगळेच असतील. राजेंद्र मस्के तेव्हा नव्हते, म्हणजे तालुकाध्यक्ष होते आधी भाजपचे, तेव्हा पण ते असतील, आमचे गलांडे दिसायलेत, सगळेच हे लोकांनी, आमचे डॉक्टर साहेब असतील, ह्यांनी कधीच मुंडे साहेबांना तिकीट मागितलं नव्हतं. मागितलं होतं का? परत त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही धारूरचे नगराध्यक्ष. तेव्हा रमेशरावजी आडसकर आमच्याबरोबर होते, जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष होते. तेव्हा सुरेश अण्णा धस हे जिल्हा परिषदमध्ये होते, मग तिथून ते आमदार झाले, आमच्याबरोबर 3 टर्म होते, मग गेले, मग परत आता आमच्यावर आल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. धोंडे साहेब तर साहेबांचे मित्र होते, साहेबांच्या बरोबर त्यांचं एक वेगळा स्नेह, एक प्रेमाचं नातं होतं. या सगळ्यांनी कुणीही उमेदवारी कधी, जिजा सुद्धा आमच्या मोह्याचे पण आजलगावला जाऊन लढवलं, आणि कुणीही कधीही उमेदवारी कुठली मागायची गरज पडली नाही. मुंडे साहेब म्हणायचे मला तुला हे बनवायचंय. तसंच एक दिवशी मला म्हणले, पंकजा तुला विधानसभा परळी लढायची आहे. बाबरी तूच का ते बांधून एवढा? मला म्हणले विधानसभा लढवायची आहे. मी म्हणलं बाबा माझं राजकारणाशी काही देणं घेणं नाही, मला कशामुळे बरं विधानसभा? मला म्हणले TV लाव, तुझी उमेदवारी डिक्लेअर झाली ना, आता माझं नाक कापलं जाईल, तुला लढावंच लागेल. तेव्हा हे मधुकर गरजे आम्ही सगळे, तेव्हा तुम्ही काय मीच बारके होते, विजूभाऊचा शब्द लय बारके होता तुम्ही. तर तेव्हापासून मुंडे साहेबांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही. त्यांच्या जाण्यानंतर त्यांना एवढ्या कष्टाने, आम्ही कोणीच आमदार आमच्या बाजूने नव्हता, कोणीच आम्हाला सरकार आमच्या बाजूने नव्हतं, तर मुंडे साहेब निवडून आले, आणि 17व्या दिवशी मुंडे साहेब आमच्यातून निघून गेले. म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश होता. लोकांची इच्छा नव्हती की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी, आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं, तेव्हाच्या राष्ट्रवादीने, की जर घरामध्ये उमेदवारी असेल तर आम्ही विरोधात उमेदवार देणार नाही. आणि मी जर राज्यात नसते राहिले तर भरपूर गडबड झाली असती, म्हणून मी प्रीतमताईंना उभं केलं. प्रीतमताई बिचाऱ्या डॉक्टर, कधी राजकारणाशी संबंध नाही आला, पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं. बघा मी पराक्रमी आहे, आणि प्रीतमताई परिक्रमा करणार आहेत. त्या या जिल्ह्याच्या त्यांनी जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करू शकत नाही, मी पराक्रम करू शकते. माझ्या एका सहीने, माझ्या एका निर्णयाने लाखो ऊसतोड कामगारांना पैसे मिळू शकते. तो आता हे आमचे गोरख दादा, हे सगळे पोरं आमचे, तिडके बिडके आमचे सगळेच, हे राणा डोईफोडे तिकडे उभा आहे, त्याचे मुकादम सगळे घरातले सगळे लोक, काही ऊसतोड कामगारांचं काय, ऊसतोड कामगारांचं काय मिळालं, मी एका निर्णयामध्ये ऊसतोड कामगारांना पैसे देऊ शकते. मी एका सहीने या जिल्ह्याला करोडो रुपयाचा पीक विमा देऊ शकते. पण मी सप्त्यांना जाऊ शकत नाही, मी लग्नांना जाऊ शकत नाही, मी लोकांच्या दुःखांना जाऊ शकत नाही,
मी एखाद्याचा ऍक्सिडेंटचा फोन असला, दवाखान्याचा फोन असला करू शकत नाही. माझ्या व्यवस्थेमुळे आणि व्यस्ततेमुळे. ते काम ज्यांनी अत्यंत सुंदर केलं त्या प्रीतमताई. आज मी पुण्यावरनं निघाले. पुण्यावरनं माझे सहकारी, माझा युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष होता आमचा मुरली मोहोळ, त्यांना तिकीट मिळालं. मी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. मग नगर जिल्ह्यामध्ये आले, आमचे बाबूरावजी पाचरनेंच्या घरी गेले, त्यांच्या मुलाला सुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आले. सुजय विखे पाटील इथले उमेदवार नगरचे, ते सुद्धा आले माझ्याबरोबर, त्यांना शुभेच्छा दिली. आज सकाळी म्हणजे काल सकाळी उठल्यापासून मुरली मोहोळ असतील, बाबूराव पाचरने असतील, मोनिका राजे असेल, सुजय विखे असतील, ह्या सगळ्यांकडे करत करत मी माझ्या जिल्ह्यामध्ये आले. आणि हे सगळं मी बघत होते. या सगळ्यांना भेटून मी येत होते. मला मीडियाचे लोक सारखेच प्रश्न विचारायले होते. युट्यूबवर काय 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 बातम्या चालल्या. पंकजाताईंना कोण धक्का देणार, पंकजाताईंना कोण धोका देणार, पंकजाताईंना कोणाला पंकजाताईंसमोर त्यांना पराभूत करण्यासाठी उभं राहणार. मला मीडियाने विचारलं की कसं होईल, कसे समीकरण होतील, तुम्ही समोरच्या उमेदवार अमुक येणार आहे, तमुक येणार आहे, या जातीचा येणार आहे, त्या धर्माचा येणार आहे. मी म्हटलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार आहे. मी त्याला कोणत्याही दुसऱ्या चष्म्यातून बघत नाही. आणि माझ्या बीड जिल्ह्याची जनता देखील त्यांना कुठल्या चष्म्यातून बघत नाही. नाही तर 40 वर्ष सत्तेत नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या पाठीशी ही बहादूर जनता राहिली नसते. मला लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती. का? कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते. पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं. आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं, अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता. ह्या माझ्याबरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत. आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत. त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनेच निर्णय घेणार आहे. आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही. माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार. हे सगळं मी करत असताना आज मी इथे जिल्ह्यामध्ये आले. मला मीडियाने विचारलं की जिल्ह्यामध्ये काय वातावरण आहे. म्हणलं एकदम छान वातावरण आहे. जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जसं होतं त्याच्या अर्धी जसं होतं. काय नवीन घडलं रे? काय नवीन घडले? राष्ट्रवादीचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत. भाजपचे उमेदवार जसे आहेत तसेच येणार आहेत. काय नवीन घडलंय? या मंचावर विराजमान एक एक माणूस हा स्वतः एक एक नेता आहे आणि यांना आमदार आणि खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे. मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही, तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची, आम्हाला पाडण्याची. बरोबर आहे. मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले, मला असं सगळ्यांनी सांगितलं ताईंचं संपलं, आता ताईचं दुकान बंद झालं. तर विरोधकांना असं वाटत होतं ताई संपल्या संपल्या संपल्या. पण संपत नसतं. कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात. पण जेव्हा मी तुमच्या समोर उभी आहे नतमस्तक होऊन, मी हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे. सकाळी मोहोळच्या घरापासून शेवटी मोनिका राजळेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये विचारू नका कृपा करून. त्या सगळ्यांनी मला आशीर्वाद मागितले की ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमदार खासदार होणार आहेत. तर मग या जिल्ह्यामध्ये मी का तुम्हाला आशीर्वाद मागू नये हक्कानी? दहसांना, अडसकरांना, राठी देशमुखांना, कुंडलिक खांडेंना का नाही मागू मी आशीर्वाद? जर या राज्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील, त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो, गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो. माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्मानी जातीचे लोक असतात. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जाते, माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं, माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं? या सगळ्यांना पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत. आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय, लोकशाहीने निर्णय घ्यायचा. मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत. माझ्या राजकारणात मी कधी अभद्र भाषा बोलली नाही, कधी जातीभेद केला नाही. आष्टी मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दहसांना दोंडे साहेब आम्ही प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलंय. सांगा बरं तुमच्या गावात किती समाज आहे, कोणते समाज आहेत? सांगा बरं पंकजा मुंडेला किती मतं मिळलेत? मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिलाय. कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते. मी कोणत्या नेत्याची सावली नाही, मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे. आणि म्हणून
मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि निर्णय आहेच. लोकांवर अन्याय झालाच आहे, लोकांच्या मागण्या योग्यच आहेत. मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका, माझ्या गोपीनाथ मुंडे, माझा नेता, माझा पिता, माझा देवता, त्यांनी भगवान गणावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी. गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार नाही. कदाचित 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 हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल. बांधवांनो, कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. ओबीसींचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं, त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे. हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांच्या अश्रू पुरण्याचा धर्म माझा आहे. या बहुजनाच्या ओबीसीच्या सर्व जाती, मग तो पिवळा असेल, धनगर समाजाचं पिवळं वादळ असेल, मग ते मला बलुतेदार असतील, मग ते माळी समाज असेल, या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्याबरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं आहे. अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं होते, आपल्याला धावून आले पाहिजे, ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे. देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे का तुमच्या मनात? कोण होणार आहे? आणि मग दुसरं कोण काय करणार आहे? कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही. कधीच जातीपातीच्या मंचावर मी गेले का? कधीच गेले नाही. पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ढळला नाही. लहान पोरे 4 समजत नाही, बिचारे भावना विवश झालेत, त्यांच्या अडचणी आहे, घरात घरी गरिबी आहे, आई बिचारी काबाड कष्ट करते, वडिलांच्या भविष्य असं आहे, कोणी आजारी आहे, त्या बिचाऱ्यांनी काय नाही बघावं, त्यांनी का नाही मागावं? जरूर त्यांनी मागावं. का नाही त्यांना द्यावं? जरूर त्यांना द्यावं. पण हे सगळं करत असताना ह्यांची मोठ बांधणाऱ्याची गरज आहे का नाही राज्याला? आहे का कोणी? आत्ता या सगळ्यांना मिळून ह्यांची मोठ बांधण्याची गरज आहे. आणि त्यामुळे या जिल्ह्यात आता आम्ही मोठ बांधलेलो. दस आहे, दोंडे, आडसकर आहे, कुंडलिक खांडे, आरटी देशमुख आहे, नमिता मुंडे आहे, प्रीतम ताई आहेत, आमचे कोण कोण आहेत बाबा, राजेंद्र मस्के आहेत, गोरक्ष दादा आहेत, केशव दादा आहेत, विजू भाऊ आहेत, सगळे आहेत ना. या सगळ्या रंगांना एक करायचं आहे आपल्याला. या जिल्ह्यात शांती पाहिजे. मी पालकमंत्री होते तर विमा येताना बघत होते का तुमच्या जातीचं सर्टिफिकेट? मग तुम्हाला विमा पाहिजे का? विमा पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे, बरोबर ना? तसली सवय लावली मी तुम्हाला. तर ते जर मिळायचं असेल तर इथून काम करणाऱ्याची गरज आहे, इथून पोटातून, आपल्या अंतरात्म्यातून. आणि तसं काम करण्याचं वचन मी तुम्हाला देते. तसं काम करण्याचं मी वचन देते. जा गावागावामध्ये, जा गावागावामध्ये जा, सगळ्या जाती धर्मामध्ये जा. जायला बंदी नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे. पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत, विधानसभाही होणार आहेत, मग पुन्हा जिल्हा परिषद होणार आहेत, ग्रामपंचायत होणार आहेत. मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या तर या जिल्ह्याचं कायमचं आपल्याला या जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही. माझं स्टेटमेंट ऐका. कोणीतरी हे कारस्थान करते, कोणाला तरी ह्या समाजांमधलं सौख्य, समाजांमधली एकजीवता ही सहन होत नाहीये. असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही. मी सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे. मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते. सन्मान करून, प्रत्येकाला सन्मानाने बोलून, सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडीन. हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते. त्याग मी केला. मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती, आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार. माझा जीव तुटतो याच्यामुळे नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं, याच्यामुळं की असं काय तिच्याकडून चुकलं होतं, काय काम तिने केलं नव्हतं. अहो, कोविड मध्ये हे लेकरू पूर्ण PPE किट घालून प्रत्येक वॉर्डामध्ये गेला. एवढा कोविड झाला, जीवात तिच्या जीवनावर बेतलं तरी ती गेली. मी गेले नाही. माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला, त्याला मला लोक म्हणले जाऊ नका, गावानी म्हणले नका जाऊ, पण मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार. अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण. आणि तेव्हा जेव्हा कोविडमध्ये मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये कोणीतरी मरत होतं तेव्हा मी त्यांच्या माणसाला जात नव्हती, विचारले. मी त्याला वाचवलंय, त्याला रेमडेसिवीर दिलंय, त्याला ICU मध्ये भरती केलंय, त्याला ॲम्ब्युलन्स दिली आहे. असे काम आम्ही केलेत. आता परवा प्रीतमताई माझ्यावर गाडीत होत्या, कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला, 5 मुलं जागच्या जागी ठार झाले. आम्ही त्यांचे आडनाव नाही विचारले रे.
कधीच नाही. मग का असा प्रचार होतोय आज? असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्यासाठी चुकीचं आहे, या जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीचं आहे. इथे आम्ही राख सावडायला एकत्र जातो, इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो, इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो. कुणीतरी येऊन या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत. मला एवढंच म्हणायचंय, गावागावात काही पोरं बिचारे थांबलेत, तुम्हाला अडवायलेत, प्रेमाने बोला. काही नाही, ते जोरात ओरडायलेत, तुम्ही हळू बोला. ते चिडून बोलायलेत, तुम्ही नम्रपणे बोला. ते रागावून बोलायलेत, आक्रोशाने बोलायलेत, तर तुम्ही प्रेमाने बोलवा. ते जर हात उगारलेत तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलंसं करा, शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या. माझ्या बरोबर आता राष्ट्रवादी पण आहे, शिंदे साहेबांची शिवसेना पण आहे, माझ्या बरोबर आठवले साहेबांची रिपाई पण आहे, महादेव जानकर साहेब पण आहेत. आता मी तेपर्यंत चर्चा रोज भाषण काही व्हायला तरी माझ्या मते आहेत. आमचे विनायकराव मराठवाडा हा